चला लक्ष द्या. मागच्या लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट केलं होतं. त्यातले काही गणित घेतले होते. पायथागोरस थेरम फॉर्म्युले बघितले आपण. पायथागोरस थेरमचे फॉर्म्युले आपण बघितले होते. फर्स्ट बघितला होता पायथागोरस थेरम. In triangle ABC, if angle ABC is equal to 90 degree, AC square is equal to AB square plus BC square. सेकंड बघितलं होतं आपण कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. जर आपल्याला एक स्क्वेअर, हायपोटेन्यूस स्क्वेअर आणि रिमेनिंग साइडचे स्क्वेअर ऍडिशन दिले असेल तर त्याच्यावरून आपण कोणता अँगल 90 डिग्री हे शोधू शकतो. थर्ड फॉर्म्युला बघितला होता थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन, ज्याच्यामध्ये हायपोटेन्यूस वरती एक परपेंडिक्युलर लाईन फ्रॉम 90 डिग्री असेल तर आपण फॉर्म्युला 1 2 3 या पद्धतीमध्ये तुम्हाला रायटिंग करून दाखवलं होतं. आपण अंकांची मेथड थोडीशी वापरूया इकडे. QS स्क्वेअर इज इक्वल टू PS इंटू SR. त्या दोघांचा काय करायचा? गुणाकार. 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. 30 60 अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री इज हाफ ऑफ इट्स हायपोटेन्यूस. मग ट्रायंगल मध्ये बघा ABC मध्ये 30 60 आणि 90 दिलाय. 30 च्या अपोजिट BC इज इक्वल टू 1/2 इंटू हायपोटेन्यूस AC. सेकंड अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री इज √3/2 ऑफ इट्स हायपोटेन्यूस. 60 च्या समोर कोणता आहे? AB बरोबर वर्गमुळात 3/2 गुणिले AC. नंतर आपण 45 45 90 डिग्रीचा ट्रायंगल थेरम बघितला, ज्याच्यामध्ये अँगल PQR इज इक्वल टू 90 डिग्री आहे आणि बाकी 45 45. लक्षात येईल तुमच्या की आयसोसेलेस ट्रायंगल, तो समद्विभुज त्रिकोण आहे ज्याच्या PQ आणि QR या दोन बाजू सेमच होणार. फॉर्म्युला काय? अपोजिट साइड ऑफ 45 डिग्री इज 1/√2 ऑफ इट्स हायपोटेन्यूस. PQ इक्वल टू QR इज इक्वल टू 1/√2 PR. नंतर आपण प्रॅक्टिस सेट 2.1 स्टार्ट केलं होतं. त्यामधलं आपण दुसरं गणित सोडवलं होतं. इन ट्रायंगल MNP बघा जॉमेट्रिक मीन. कोणता फॉर्म्युला याच्यामध्ये? बाय थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. आपण आकृती बघितली की लगेच लक्षात आलं पाहिजे याच्यात फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे. आन्सर आलं होतं आपलं 6 युनिट. थर्ड मध्ये पण थेरम ऑफ जॉमेट्रिक मीनच वापरलं होतं आपण. गणित बघून तुमच्या लक्षात येईल 1 2 3 चा वापर केला. त्यामध्ये एक परपेंडिक्युलर दिलाय 90 डिग्री पासून हायपोटेन्यूस वरती. याच्यामध्ये आपण जो फॉर्म्युला वापरला तो आहे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आणि आपल्याला आन्सर भेटलं होतं 12.5 युनिट्स. फोर्थ नंबर आपण सोडवलं होतं. फोर्थ मध्ये 30 60 90 लगेच दिसतं समोर. मग आपण ट्रायंगल पहिले घेतला, त्यात सगळे अँगल्स बघितले. अँगल P 30, अँगल S 90, अँगल R 60. कोणता फॉर्म्युला वापरला? बाय 30 60 90 डिग्री ट्रायंगल थेरम. अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री पहिला घेतला. मग अपोजिट साइड ऑफ 30 डिग्री जो आहे त्याच्यानुसार RP ची व्हॅल्यू भेटते 12 आणि अपोजिट साइड ऑफ 60 डिग्री वापरला आपण, त्याच्यावरून तुम्हाला PS भेटतो 6√3. नंतर आपण 5 नंबरचा गणित सोडवला ऍक्टिव्हिटी बेस, ज्यामध्ये आपल्याला पहिला चौकोनामध्ये साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल किंवा आयसोसेलेस ट्रायंगल म्हटलं तरी चालेल. आयसोसेलेस राईट अँगल ट्रायंगल असं वापरलं तरी चालतं. अँगल BAC इज इक्वल टू 45 डिग्री. पहिला जो अँगल आहे तो किती आहे? 45 डिग्री. AB इक्वल टू BC इक्वल टू 1/√2 फॉर्म्युला आहे. त्याच्या खाली पण AC ची व्हॅल्यू टाकली म्हणजे इकडे 1/√2 येणार, इकडे पण 1/√2 येईल. फक्त √2 आणि √2 गेले. √8 ची फोड कशी केली? 4 2 8. 4चं वर्गमूळ काय येईल? 2, म्हणून 2 वर्गमुळात 2 लिहिले. बऱ्याच मुलांना हा पॉइंट समजत नाही, 2 वर्गमुळात 2, म्हणून आपण इथे तुम्हाला मी काढून दाखवलंय कसं करतात. मग वर्गमूळ 2 गेले, वर्गमूळ 2 गेले, किती उरले? 2. त्यानंतर आपण 6 नंबरचं गणित सोडवलं. 6 मध्ये फाइंड दिस साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर. फाइंड दिस साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर whose diagonal is
10 सेंटीमीटर. याचा डायगोनल किती आहे? 10 सेंटीमीटर. आता 10 सेंटीमीटर आपल्याला काय दिलंय त्यांनी? डायगोनल. क्वाड्रिलॅटरल आपण काय केला? ABCD मांडला स्क्वेअर, ज्याच्यामध्ये ऑल अँगल्स किती येतील? 90 डिग्री. सपोज AB इक्वल टू BC इक्वल टू CD इक्वल टू DA इज इक्वल टू X. पहिला आपण राईट अँगल ट्रायंगल घेतला छोटा बाय पायथागोरस थेरम. त्या ठिकाणी AC स्क्वेअर इज इक्वल टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. AC किती आहे? 10 इक्वल टू X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर. 100 झाले. म्हणजे तुम्ही फोड केली की तुम्हाला 5 वर्गमूळ 2 व्हॅल्यू भेटत होती काल. नंतर पेरिमीटर म्हणजे काय करायचं? ऑल साइडची ऍडिशन. AB प्लस BC प्लस CD प्लस DA म्हणजे 4x 4 इंटू 5 रूट 2 येतील 20 रूट 2. त्यानंतर आपण 7 नंबर सोडवलं होतं. आठवायला पाहिजे लगेच की पहिला फॉर्म्युला थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन आणि नंतर दोन्ही पायथागोरस. पहिला आपण पॉइंट मध्ये थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन वापरला तर EG भेटतो 18 युनिट्स 18. त्यानंतर सेकंड मध्ये आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला त्यामध्ये फोड करून FD भेटतो 4 रूट 13. आणि तिसऱ्यामध्ये परत पायथागोरस थेरम आकृत्या काढून आपण वापरला होता तर त्याचा आन्सर भेटतं 6 रूट 13. आता EG इक्वल टू 18 युनिट्स, FD equal to 4 root 13 and EF equal to 6 root 13. त्याच्यानंतर आपण 8 नंबरचं गणित सोडवलं होतं. फाइंड द डायगोनल ऑफ अ रेक्टँगल हुज लेंथ इज 35 सेंटीमीटर अँड ब्रेड्थ इज 12 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये आपण पहिला क्वाड्रिलॅटरल ABCD रेक्टँगल काढला. ऑल अँगल्स 90 डिग्री, अपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट. अर्धा राईट अँगल ट्रायंगल घेतला आणि तुम्हाला AC ची व्हॅल्यू किती भेटते? 37. आता आपण 9 आणि 10 आणि मग 1 नंबर अशा प्रकारे सोडून प्रॅक्टिस सेट आपल्याला पूर्ण करायचा आहे. आता 9 नंबरचं आपण गणित घेऊया. सगळ्यांनी लक्ष द्या. 9 नंबरचं गणित अतिशय सोपं आहे. फक्त आयडिया सांगतो तिकडे समजून घ्या. या पद्धतीमध्ये तुम्हाला क्वेश्चन काय? PQ स्क्वेअर इज इक्वल टू 4PM स्क्वेअर मायनस 3PR स्क्वेअर हा पॉइंट काढायचा आहे. याच्यामध्ये सर्वात पहिले पॉइंट मांडायचे. आता पॉइंट कसे मांडायचे लक्ष द्या. पहिला त्यांनी दिलाय बघा, फर्स्ट पॉइंट लक्षात घ्या. इन ट्रायंगल काय येतो? PRQ. फर्स्ट पॉइंट समजून घ्या. इन ट्रायंगल PRQ M इज मिड पॉइंट. M काय? तर मिड पॉइंट. M काय? मिड पॉइंट आहे. आता त्या ठिकाणी RM जर हे मिड पॉइंट आहे तर काय येईल? RM इक्वल टू MQ. हे दोन्ही सेम होतील आणि दोघांची व्हॅल्यू आपण 1/2 काय लिहू शकतो? RQ. बघा का, याच्यामध्ये लक्ष द्या. तुम्हाला काय करावं लागेल? RM इक्वल टू MQ इक्वल टू 1/2 RQ. हा पहिला पॉइंट आहे. या गणितात हा पहिला पॉइंट समजून घ्या. तुम्हाला M मिड पॉइंट दिलाय, त्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय? पहिला 1/2 RQ ही व्हॅल्यू येते हे लक्षात ठेवायचंय. आता मी इथे 2 आणि 3 पॉइंट हा समोरासमोर करतो. लक्षात घ्या, इथे 2 आणि इथे घेतोय मी तिसरा. आता 2 आणि तिसऱ्या पॉइंट मध्ये लक्षात ठेवा की तुम्हाला डायग्रामचा वापर करायचा आहे. याच्या डायग्रामचा वापर करून हे गणित एकदम सोपं आहे. मी एक छोटी डायग्राम काढतो. राईट अँगल ट्रायंगलचीच आहे ती आणि त्याच्यात आपल्याला काय वापरायचंय? पायथागोरस थेरम. बघा, लक्ष द्या. फुल स्क्रीन आणतोय मी, 1 मिनिट. आता बघा,
याच्यामध्ये आपण काय केलं, छोटा घेतला तो पी आर आणि एम. आता याच्यामध्ये दुसरी डायग्राम एक आहे, ती काढून दाखवतो तुम्हाला समोर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्यामध्ये आता आपण पूर्ण ट्रायंगल घ्यायचं, लक्षात घ्या का पॉइंट. पूर्ण ट्रायंगल घ्यायचं कारण का, तर तो आपल्याला 2 पायथागोरस मध्ये सोडवायचा आहे. 2 ठिकाणी पायथागोरस वापरून सोडवून आपल्याला याचा आन्सर लगेच भेटेल. इथे कोणता आहे पी, इथे आहे आर आणि इथे आहे क्यू आणि हा 90 डिग्री. आता पहिला पॉइंट आपण सोडूया पायथागोरस थेरम मध्ये. इन ट्रायंगल पी आर एम, इन ट्रायंगल पी आर एम, अँगल पी आर एम इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे याच्यामध्ये कोणता थेरम येईल बाय पायथागोरस थेरम. बघा का, लक्ष द्या, आपण दोन्ही याच्यामध्ये पायथागोरस वापरणार आहोत. मी इथे भाग करून ठेवतो समोर. हा पायथागोरस थेरम आहे. पायथागोरस थेरम काय येईल, पी एम स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर एम स्क्वेअर. बघा इकडे आता गणितातला प्रश्न जर बघितला, म्हणजे पी क्यू स्क्वेअर दिलाय, तर याच्यात पी क्यू स्क्वेअर नाहीये. बघा पी एम स्क्वेअर, तर याच्यात पी एम स्क्वेअर आहे आणि पी आर स्क्वेअर, तर याच्यात पी आर स्क्वेअर आहे. बघा का, लक्ष द्या मी काय सांगतो ते. बघा इकडे नीट, इकडे पी एम स्क्वेअर आहे, याच्यात पण आहे. पी आर स्क्वेअर आहे, याच्यात आहे. फक्त याच्यात आर एम स्क्वेअर नाही, मग तो तसंच ठेवा आर एम स्क्वेअर. मग आता आर एम स्क्वेअर जर तसंच ठेवलं, बघा लक्ष द्या, आर एम स्क्वेअर, तर त्या ठिकाणी इक्वल टू इथे पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. हा पॉइंट नीट समजून घ्यायचा. आपण काय केलं, पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर केला. पण आर एम ची व्हॅल्यू, आर एम इक्वल टू 1/2 काय आर क्यू. किंमत बघा इथे आपला पहिल्या पॉइंट नुसार आहे, मग आपण ती किंमत याच्यात टाकूया. म्हणजेच इथे किती येतील, 1/2 आर क्यू याचा स्क्वेअर इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. आता इथे 1/2 आहे, तर इथे 1/4 होईल. आर क्यू स्क्वेअर इक्वल टू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. बघा इथेच फॉर्म्युला नीट वापरून घ्यायचा. आता 4 इकडे गुणिले, तिकडे इकडे भागिले, तिकडे काय होईल गुणिले, म्हणजे आर क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू पी एम स्क्वेअर मायनस पी आर स्क्वेअर. म्हणजेच आर क्यू स्क्वेअर इक्वल टू 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. इथपर्यंत हा पॉइंट आणून ठेवायचा सेकंड. लक्षात ठेवा हा पॉइंट, तुम्हाला मी परत समजावून सांगतोच, फक्त रायटिंग करून ठेवा आणि एवढ्या पॉइंट पर्यंत लक्षात ठेवा. इथपर्यंत जर पॉइंट आणून ठेवला तर गणित अतिशय सोपं आहे. हा पॉइंट महत्वाचा आहे, सेकंड पॉइंट. आर क्यू ची व्हॅल्यू का काढली आपण, तर ती आपल्याला नंतर वापरायची आहे पुढे. आता मी प्रश्न पण बघितला नाही काय, पण प्रश्न आपल्याला नंतर आपोआप उत्तर भेटेल, त्यामुळे तो आपल्याला बघायचंच नाहीये, नंतर लक्ष द्या, बरोबर सापडतं उत्तर. आता आपण तिसऱ्या पॉइंट कडे वळूया, जो लास्ट पॉइंट आहे. आता तिसऱ्या पॉइंट मध्ये काय बघा, इन ट्रायंगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे परत इथे कोणता थेरम येईल, बाय पायथागोरस थेरम. बघा इथे कोणता थेरम आला, बाय पायथागोरस थेरम. थेरम वापरूया आपण. थेरम काय येईल, पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. बघा हा, आता पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू च्या ऐवजी आपण ही आर क्यू स्क्वेअरच्या ऐवजी ही व्हॅल्यू टाकूया. काय ती 4 पी एम स्क्वेअर मायनस 4 पी आर स्क्वेअर. आपण ही व्हॅल्यू टाकली, लक्षात घ्या, आर क्यू च्या ऐवजी. मग आता पी आर स्क्वेअर आहे ते जवळ घेऊया, आपल्याला जे उत्तर पाहिजे त्यानुसार. काय काय येईल बघा,
पी क्यू स्क्वेअर इक्वल टू, आता सेम कोणते कोणते ते बघा, इथे 4pm स्क्वेअर घेऊया, मायनस 4pr स्क्वेअर तसंच ठेवा आणि प्लस हा pr स्क्वेअर पण तसंच ठेवा, फक्त इकडे लिहिला शेवटी. म्हणजे याच्यात हे दोन सेम झाले, कोणते, pr स्क्वेअर आणि pr स्क्वेअर. मग जर आपण आन्सर काढायचं असेल तर याच्यामध्ये पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 4pm स्क्वेअर मायनस आन्सर येईल, मायनस प्लस मायनस आणि 3 उरतील pr स्क्वेअर. झालं आन्सर. तर अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये दोन पायथागोरस थेरम वापरायचे आहेत. दोन आकृत्या फक्त लक्षात ठेवा आणि त्याच्यात पायथागोरस थेरम वापरून तुम्हाला आन्सर भेटेल. अतिशय सोपं आणि पॉइंट टू पॉइंट सोडवलं तर हे गणित पटकन सुटतं. जे आपल्याला आन्सर पाहिजे ते बरोबर भेटतं. ते बघायची पण गरज नाही. जर सोडवत असाल नीट तर तुम्हाला ते पॉइंट्स पण बघायची गरज नाही काय विचारलंय. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. ट्रायंगल दिलाय पी आर क्यू, त्याच्यात सांगितलंय की एम काय तर मिड पॉइंट, त्यानंतर पी एम मिड पॉइंट असेल तर आर एम इज इक्वल टू काय येईल, एम क्यू इक्वल टू 1/2 आर क्यू. मग आता आर क्यू जर त्या ठिकाणी आपल्याला शेवटी लागणार आहे. बघा, पहिला ट्रायंगल कोणता घेतला, पी आर एम, त्याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरला. आर क्यू पी आर, त्यामध्ये आपल्याला आर क्यू पी आर एम ची व्हॅल्यू टाकायची. आर एम ची व्हॅल्यू काय, याच्यामध्ये 1/2 आर क्यू, ती किंमत याच्यात टाकली. 1/2 म्हणजे 1/4 झाले स्क्वेअर केल्यावरती. त्यानंतर 1/2 चा स्क्वेअर 4 केला, 4 इकडे डिवाइड आहे, तिकडे काय होईल, मल्टिप्लाय. इकडे 4 ने मल्टिप्लाय केला आपण सगळ्यांना, तर काय येईल, 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर. आता आर क्यू ची व्हॅल्यू आपल्याला तिसऱ्या पॉइंट मध्ये वापरायची. पूर्ण मोठा ट्रायंगल घेतला पी आर क्यू, ज्याच्यामध्ये ट्रायंगल पी आर क्यू, अँगल पी आर क्यू 90 डिग्री आहे बाय पायथागोरस थेरम. पी क्यू स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस आर क्यू स्क्वेअर. इकडे आर क्यू ची व्हॅल्यू टाकली, 4pm स्क्वेअर मायनस 4pr स्क्वेअर. इकडे 4तून 1 गेला, किती उरले, 3, म्हणजेच 3pr स्क्वेअर. लिहून घ्या पटकन, आपल्याला पुढचा पॉइंट बघायला. आता आपण वळूया 10 नंबरच्या गणिताकडे. आता 10 नंबरचं गणित जरा नीट वाचा, सोपं आहे. याच्यात पण पायथागोरसच वापरायचं आहे आपल्याला. फक्त काय करायचं, तुम्हाला गणित नीट वाचून त्याच्यावरती काय करायचे, डायग्राम्स क्रिएट करायचे आणि डायग्राम क्रिएट करून तुम्हाला त्या ठिकाणी हे गणित सोडवणं सोपं जाईल. चला वाचा. वॉल ऑफ 2 बिल्डिंग्स, 2 बिल्डिंगच्या भिंती, ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट, एका रोडच्या बाजूला आहेत, दोन बाजूला. आर पॅरलल टू इच अदर, ते कसे आहेत, पॅरलल आहे. अ लॅडर 5.8 मीटर लॉंग, 5.8 मीटर लांबीची एक शिडी. बघा लक्ष द्या हा. इज प्लेस ऑन द स्ट्रीट such that its top just reaches the window of a building at the height of 4 meter. On turning the ladder, म्हणजे तीच शिडी आपल्याला काय करायचे, दुसऱ्या बाजूला टर्न करायचे त्याच ह्याच्यात. Its top touches the window of the other building at a height 4.2 meter. Find the width of the street. त्या रोडची आपल्याला काय काढायची, रुंदी. आता आपण काय करूया, एक डायग्राम क्रिएट करूया. लक्षात घ्या, डायग्राम क्रिएट करून घेऊया. आपण एक काय काढूया, स्ट्रीट. आपल्याला त्याचीच खरं तर रुंदी काढायची. एक स्ट्रीट घेऊया. एका बाजूला म्हणजे दोन्ही बाजूंना काय आहेत, भिंती आहेत, म्हणून आपण ही एक भिंत घेऊया आणि ही एक, अशा दोन भिंत घेऊया. ही शिडी पहिले या ठिकाणी पोहोचते. बघा, ही शिडी कुठे पोहोचते,
पहिलं या ठिकाणी, नंतर टर्न केल्यानंतर ती या बाजूला पोहोचते. बघून घ्या. नाव देऊ आपण यांना. याला नाव देऊ आपण ए, याला देऊया बी, याला देऊया सी, याला देऊया डी आणि याला आपण एखादं नाव देऊया पी. आपण नाव काही देऊ शकतो याच्यामध्ये. आता याच्यात ही जी शिडी आहे, ही शिडी आहे. एकच शिडी आपण दोन ठिकाणी, एक ए बी या भिंतीच्या विंडोच्या इथे टेकवल्यानंतर आपण तिला टर्न केला आणि ती पी पर्यंत पोहोचली. म्हणजे दोघांची पण उंची किती असणार आहे? 5.8 आणि हा पण किती असणार आहे? 5.8. आता एक भिंत किती मीटर आहे? 4 मीटर. म्हणजे ही 4 मीटर आहे आणि दुसरी किती आहे? 4.2 मीटर. आपल्याला काय काढायचंय? याची रुंदी. म्हणून आपण बीसी ला काय म्हणूया? एक्स आणि सीडी ला काय म्हणूया? वाय. लक्षात घ्या. म्हणजे याच्यामध्ये आपण जर बघितलं तर ए बी अँड, लक्षात घ्या, ए बी अँड पी डी आर वॉल्स ऑफ, लिहून घ्यायचं काय, 2 बिल्डिंग्स. walls of 2 buildings. 4.2 meter and 4 meter height. याची उंची किती आहे? 4.2 मीटर आणि 4 मीटर. BD is width of road. BD काय आहे? width आहे कोणाची? रोडची. Suppose BC equal to X and CD equal to Y. आता याच्यात दोन राईट अँगल ट्रायंगल्स आहेत. बघा, लक्ष द्या. याच्यात किती राईट अँगल ट्रायंगल्स आहेत? 2. पहिला आपण काय करूया? एक छोटीशी डायग्राम त्याची काढून घेऊया. तुम्ही परीक्षेला या डायग्राम्स नाही काढल्या तरी चालतील. आता समजण्यासाठी आपण फक्त त्या काढतोय. इथे ए, इथे बी, इथे सी. इथे एक्स आहे, हा 4.2 आहे आणि हा 5.8 आहे. याच्यावरून तुम्हाला एक्स भेटेल. लक्षात घ्या, पहिला आपल्याला काय भेटेल? एक्स. बघा आता, इन ट्रायंगल ए बी सी, ट्रायंगल ए बी सी, अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. त्याचे किती? 90 डिग्री. वापरा चला बाय पायथागोरस थेरम. आपण काय करूया? पायथागोरस थेरम वापरूया. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. मग आता AC किती आहे? 5.8, त्याचा स्क्वेअर इक्वल टू AB किती आहे? 4.2, त्याचा स्क्वेअर प्लस BC काय? एक्स स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे? त्याचं एक्स स्क्वेअर. आता आपण पहिला 5.8 चा स्क्वेअर करूया. करा बरं, 5.8 चा स्क्वेअर किती येतो? 5.8 चा स्क्वेअर. आणि नंतर 4.2 चा स्क्वेअर करा. फाइव पॉइंट एट चा येतो 33.64 इक्वल 4.2 चा 4.2 17.64. 17.64 प्लस एक्स स्क्वेअर. आता एक्स स्क्वेअर इक्वल टू 33.64 मायनस 17.64. करा बरं, किती येतं? 16. म्हणजे एक्स किती यायला पाहिजे? 4 मीटर. म्हणजे पहिली व्हॅल्यू भेटली एक्स ची.
अशा प्रकारे आपण एक एक्स भेटला. आता आपण सेकंड राईट अँगल ट्रायंगल घेऊया. ज्याच्यात दिलाय मी याच्यात भाग केले, पहिला, दुसरा, नंतर तिसरा आणि चौथा. चौथ्या पॉइंटला तुम्हाला आन्सर भेटेल. हा पहिला झाला, सॉरी. आपण दुसरा पॉइंट घेऊया. दुसऱ्यामध्ये तो छोटा राईट अँगल ट्रायंगल घेऊया. तो काढत चला. आता पेपरला नाही काढला तरी चालेल, पेपरच्या वेळेस तुम्हाला त्याची गरज लागणार नाही, पण रफ डायग्राम्सचा वापर केला तर गणित सोपी जातात. इन ट्रायंगल PDC, angle PDC equal to 90 degree by Pythagoras theorem. आपण याच्यामध्ये पायथागोरस थेरम वापरूया. बघा काय येईल, PC स्क्वेअर इक्वल टू PD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर किंवा CD स्क्वेअर म्हणायचे, y आहे हा. आता PC किती आहे, 5.8 इक्वल टू हा किती येईल, 4 त्याचा स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. 5.8 आपण आधीच केलं, किती, 33.64 इक्वल टू हा 16 प्लस DC स्क्वेअर. मग DC स्क्वेअर इक्वल टू 33.64 मायनस 16. मग DC स्क्वेअर आता 33.64 मायनस, बघा 33.64 मायनस किती करायचे आपल्याला, 16, म्हणजे किती येतील, 17.64. आपण आधी केलं होतं बघा 17.64, कोणाचं आहे, 4.2. याचा अर्थ DC ची व्हॅल्यू किती भेटते, 4.2. म्हणजेच y किती भेटतो, 4.2. आता x आणि y दोन्ही फाइंड आउट झाले याच्यामध्ये. आता आपण आपला आन्सर काढू शकतो. प्रश्न काय आपल्याला, तिसऱ्या पॉइंटला, विड्थ ऑफ रोड इक्वल टू, विड्थ म्हणजे कोणाकोणाची बेरीज, BC प्लस CD. आता BC ची व्हॅल्यू किती आली होती, म्हणजेच BC काय आहे, x प्लस y. x किती आहे, 4 प्लस 4.2, याचा अर्थ 8.2 मीटर. म्हणजे आपल्याला विड्थ किती भेटली, विड्थ ऑफ रोड इज 8.2 मीटर. तर अशा प्रकारे आपल्याला ही सर्व गणित पायथागोरस थेरम वापरूनच सोडवायची आहेत. आपण आतापर्यंत पायथागोरस थेरमच वापरलेला आहे. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन काही भागांमध्ये वापरला गेलाय. त्यासाठी आपण x आणि y या दोघांच्या किमती काढल्या आणि त्याच्यानुसार आपण काय केलं, गणित सोडवलं. पहिल्या पॉइंटला थोडीशी माहिती लिहिली आपण गणिताची आणि त्याच्यानुसार आपण हे गणित सोडवलं. टाइम बघतो मी, 1 मिनिट. 8 मिनिटं आहेत. पटकन मला ते पूर्ण करायचंय पहिलं. नंतर उरलेली होमवर्क करा. पहिल्यामध्ये जे उरतील तेवढे होमवर्क करायचे. हे गणित मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवेल, त्यावेळेस तुम्ही जरा नीट बघा, आपण सोडवलेले. आता प्रॅक्टिस सेट 2.1, क्वेश्चन नंबर 1. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. आपल्याला पायथागोरियन ट्रिपलेट आहेत की नाही हे त्या ठिकाणी शोधायचे. आता 3, 5 आणि 4 मध्ये बघा, पहिला काय घेतला आपण, बिगेस्ट नंबर. त्याला पहिला आपण हायपोटेनियस असतो बिगेस्ट नंबर, मग आपण काय केलं, त्याचे पहिला पॉइंट मध्ये घेतला. त्यानंतर सेकंड पॉइंट घेऊया आपण, रिमेनिंग साइड्स. बघा, रिमेनिंग साइड्स. आता रिमेनिंग साइड्स कोणत्या कोणत्या आहेत, तर 3 दिसतोय, 3 त्याचा स्क्वेअर करायचा प्लस 4 त्याचा स्क्वेअर. मग 3चा स्क्वेअर किती येईल, 9, आणि 4चा स्क्वेअर 16. दोघांची बेरीज किती येईल, 25. मग आन्सर केल्या काय लिहायचं, फ्रॉम 1 and 2. बघा, फ्रॉम 1 and 2 काय येईल, 5 स्क्वेअर म्हणजे बिगेस्ट इक्वल टू 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर. या दोघांचे काय आहे ते ऍडिशन. याचाच अर्थ असा होतो की आपण कोणता वापरू शकतो फॉर्म्युला, बाय
converse. Hypotenuse square is equal to side square plus side square by converse of Pythagoras theorem. किंवा डायरेक्ट आन्सर लिहिलं तरी चालेल. कन्व्हर्स न वापरता तुम्ही डायरेक्ट पण म्हणू शकता की 3, 5, 4 आर पायथागोरियन ट्रिपलेट. समजा इक्वल नाही आलं, हे समजा हे इक्वल नाही आलं तर आपण नाही म्हणू शकतो, म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट नाही. पण आहे म्हणून आपण त्या ठिकाणी काय केलं, पायथागोरियन ट्रिपलेट दाखवला. तर अशा प्रकारे सोडवा किंवा शॉर्टकट मेथडने जरी सोडवलेत तरी सुद्धा चालतील. जास्त काही त्याच्यात वेळ घालवू नका. आता शॉर्टकट मेथडने एक तुम्हाला सोडून दाखवतो दुसरं गणित. बाकीचे होमवर्क करायचे पटकन. 4, 9 आणि 12. आता शॉर्टकट मेथड दाखवतो तुम्हाला याच्यात. बघा आता काय करायचं, पहिला बिगेस्ट नंबर कोण आहे तो बघा. काय येतो याच्यामध्ये, 1 म्हणून आपण घेऊया. 12 चा स्क्वेअर इक्वल टू किती येईल, 144. आता सेकंड घेऊया. फर्स्ट झाला, आता सेकंड. उरलेल्यांची बेरीज करायची. आता कोणते कोणते, 4 चा स्क्वेअर प्लस 9 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती येतो, 16 आणि 9 चा 81, म्हणजे याचा आन्सर किती येईल, 97. आता 97 ना 144 इक्वल नाही आहेत, याचा अर्थ फ्रॉम 1 and 2 आपण त्या ठिकाणी 12 स्क्वेअर इज नॉट इक्वल टू काय येईल, 4 स्क्वेअर प्लस 9 स्क्वेअर. देअरफॉर 4, 9, 12 आर नॉट किंवा is not a Pythagorean triplet, is not a Pythagorean triplet. असं तर अशा प्रकारे 6 गणित पूर्ण करा. येतात की नाही ते बघा. लेक्चर मध्ये जेवढे होतील तेवढे आपण सोडूया. राहिलेले तुम्ही तुमच्या होमवर्क मध्ये पूर्ण करून टाका. ते गणित एकदम सोपं आहे. येतं की नाही फक्त तेवढं चेक करायचं आणि त्याच्यानुसार तुम्हाला आन्सर्स भेटतील. याच्यातला बिगेस्ट नंबर मी हायलाइट करून ठेवतो सगळ्यांचे. याच्यात बिगेस्ट आहे 5, याच्यात आहे 12, याच्यात आहे 13, याच्यात आहे 74, याच्यात आहे 27 आणि याच्यात आहे 61. या सर्वांचे स्क्वेअर रिमेनिंग दोघांच्या ऍडिशन एवढे येतात का चेक करा. मी पेज क्रिएट करतो, 1 मिनिट फक्त, म्हणजे आपल्याला ते सोडवता येतील. सोडव पटकन. हेच गणित कॉपी करतो. इथे 2 होत आहेत, तिकडे आपण पुढे घेऊया. दोन झाले होते, आता 3 आणि 4. 3 नंबरचं बघूया पटकन. तीन नंबर मध्ये बघा, 3 झाले तरी आपल्याला तुम्हाला 3 उरतील होमवर्कला. 5, 12 आणि 13. फर्स्ट पॉइंट काय येईल मोठा, 13 स्क्वेअर 169 आणि सेकंड पॉइंट काय येईल, 5 स्क्वेअर प्लस 12 स्क्वेअर. 5चा स्क्वेअर येतो 25 आणि 12चा 144, 169, म्हणजे दोन्ही सेम आले. मग फ्रॉम 1 and 2 5, 12 and 30 are Pythagorean triplet. झालं. अशा प्रकारे तुम्हाला ही गणितं सोडवायची आहेत.
मी टाइम पण लक्षात ठेवतो कारण टाइम आपला अचानक हे होतो. सोडवा सोडवा लगेच सोडवा, वेळ घालवू नका. कंटाळा कराल तर गणित होणार नाहीत. अशा प्रकारे आपण 2.1 त्यातली सर्व 9च्या 9 गणितं आपण सोडवली. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आपण एक प्रूव्ह केलं होतं, ते एक गणित प्रूफ आहे, महत्वाचं लक्षात ठेवा 9 नंबरचं. आणि शेवटचं जे होतं आपण ज्याच्यामध्ये 8.2 आन्सर काढलं ते पण जरा समजून घ्या व्यवस्थित कसं आलं होतं. चौथं सोडवा, टाइम आहे तोपर्यंत. चोवीस 70 आणि 74 सोडवा. तर 24चं बघा, 70 आणि 74, 74चा स्क्वेअर करा आणि रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरची ऍडिशन येते का चेक करा. सोडवा तुम्ही 3 होमवर्क.